नमस्कार मित्रांनो, थंबनेल पाहून तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली असेल का माझा लहान भाऊ हा गिरनार परिक्रमेला गेला होता। दत्त पादुकांचं दर्शन आणि गिरनार परिक्रमा ही त्याची खूप दिवसाची इच्छा होती आणि ती यावर्षी पूर्ण झाली। आणि शेवटी करता करविता तोच अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपण असमर्थ आहोत हो, तोच फक्त एक समर्थ आणि तो सगळं घडून आणतो। म्हणजे माझ्या मते मला तरी आठवतं का 3 वर्षापूर्वी जेव्हा निलेश पहिल्यांदा साई पालखीमध्ये गेला होता पहिल्यांदा, तर त्याच्या अगोदर त्याची इच्छा होती की गिरनार परिक्रमा किंवा श्री दत्त पादुकांचं दर्शन घ्यायचं, गिरनारला जायचं। पण काही ना काही गोष्टी येत होत्या, त्याला ते शक्यच नव्हतं। आणि आम्ही सुद्धा म्हणायचो का तुझ्याकडून शक्य होणार नाही, तब्येत आहे किंवा एवढ्या 10,000 पायऱ्या कशा चढणार आणि काही झालं तर। आणि आपण तर बातम्या बघतो, जुनागड येथे सिंह यांचा वावर किती असतो, जंगली प्राणी, जंगल येते त्याशिवाय। तर अशी एक मनात भीती होती आणि त्याला आम्ही किंवा त्याचे मित्रसुद्धा म्हणायचे की तुझ्याकडून हे शक्य नाही। पण तो योग यावर्षी आला, गुरुदत्तांनी त्याची इच्छा पूर्ण केली। त्यानंतर मग काय, सगळी चौकशी करून झालेली होती, त्याची सगळी तयारी झालेली होती। निघायच्या आगल्या दिवशी मम्मीने आणि मी बसून त्याची तयारी केली। मग त्याला जे जे गरजेच्या वस्तू आहेत ते त्याच्याबरोबर बॅगेमध्ये दिल्या, म्हणजे औषधं, बॅटरी किंवा आपल्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या फोनच्या चार्जिंग, त्या सगळ्या दिल्या। त्यासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे भीमसेन कापूर याची खूप चर्चा ऐकलेली होती का चढाचा जो रस्ता असतो त्या ठिकाणी ते खूप फायदेशीर आहे। रात्री बॅग भरून ठेवली, त्याचबरोबर आईने शिदा काढून ठेवला। दत्त महाराजांच्या दर्शनाला चाललो होतो तर त्या ठिकाणी शिदा आणि वस्त्र हे पण दिलं होतं। त्यासोबत निलेशनी गुरुचरित्र आणि सारामृत स्वामी समर्थांचं बरोबर नेलं होतं गिरनार परिक्रमेला, का तेवढंच आपलं दर्शन होतं। त्यानंतर फोटो काढलेच, कारण घरातला एक मेंबर देवदर्शनाला चालला आहे। आणि बॅग भरून दिल्यानंतर त्यांनी खूप छोट्या मोठ्या गोष्टी सोबत ठेवल्या होत्या। त्याच्यानंतर तुम्ही हे जे सफेद कपडा बघता त्यावरती आमच्या प्रत्येकाच्या नावाने त्यांनी एक एक सुपारी घेतली होती, कारण आमचा तर प्रवास शक्य नाही, तर या निमित्ताने का होईना आमचा प्रवास त्याच्यासोबत होईल। आणि 1-2 सुपारी एक्स्ट्रा पण घेतल्या होत्या, काही जवळचे नातेवाईक त्यांच्या नावाने। त्यानंतर भाऊ तयार, सकाळी सकाळी त्याचा मूड इतका फ्रेश होता आणि मी त्याला सांगत होती ती गोणी जपून ठेव, जंगलात कामं येते ना रात्रीचं थांबायला। तर तो म्हणतो हो ग बाई, हो ग बाई। आणि त्याच्यासोबत आम्हाला पण बरं वाटलं, कारण त्याची 3-4 वर्ष लगातार चालू होतं का मला एकदा तरी गिरनारला जायचं। तर शेवटी भाऊचा प्रवास सुरू झाला आणि आईला थोडीशी काळजी वाटत होती, कारण हे गीर जंगलच्या बातम्या आपण ऐकतो। बसला इतकी गर्दी होती, म्हणजे ट्रेनची तर बुकिंग झालेलीच होती। ट्रॅव्हल ज्या बस होत्या त्याचं भाडं अचानक इतकं वाढून दिलं होतं, 1000च्या ठिकाणी 2000-3000 असं केलं। मग सरकारी बसनुसार निघाले, त्यात पण बुकिंग असलं तरच घेत होते ते। आणि तुम्ही बघू शकतात घरात एवढी गर्दी सहन नाही करणारा मुलगा कसा प्रवास करतोय, जरा नवलच होतं। आणि चेहरा तर बघू शकता एकदम मस्त खुश, त्याला असा प्रवास करायला खरंच आवडतं। त्यानंतर 16 ते 22 तासाचा प्रवास, म्हणजे थोडासा ब्रेक होता सुरतच्या ठिकाणी। प्रवास केल्यानंतर भाऊ जुनागड या ठिकाणी पोचला। जुनागड भवनाथ तलेटी म्हणजे प्रथम पायरी जी असते ना त्या ठिकाणी। तर त्याने आम्हाला फोन पण केला का पायरीचं दर्शन घेतलं, त्या ठिकाणी भवनाथ म्हणजे महादेवांचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे, दर्शन घेतलं। तर आम्हाला वाटलं हा परिक्रमेला निघाला। 10-10:30 वाजता त्यांनी आम्हाला फोन केला की मी आता पर्वतावर चाललोय, म्हणजे गिरनार पर्वत, पादुकाचं दर्शन घ्यायला, श्री गुरुदत्त महाराजांच्या पादुका ज्या ठिकाणी आहे त्याचं। तर म्हटलं बास, आता हा वरती पण जाणार, 10,000 पायऱ्या चढून उद्या उतरणार, परत परिक्रमा करणार। तर आम्हाला जरा धाकधुकच पडली का तब्येतीच्या मानाने याला चालणं होईल किंवा नाही होणार। तर पण आधीमध्ये तो फोटो पाठवत होता किंवा व्हिडिओ कॉल करत होता, त्यामुळं बरं वाटलं। मी पहाटे 4 वाजता उठून त्याला फोन केला, भाऊ पोचला का नाही रे? तर त्यांनी सांगितलं हां मी पोचलो, 4 वाजता पोचलो। मंदिर बंद होतं त्यामुळं त्या ठिकाणी थोडं बसायला भेटलं आणि पहाटे उगवत्या सूर्यासोबत बरोबर गुरुवारच्या दिवशी दत्त महाराजांचं दर्शन झालं आणि खूप भारी वाटतं। त्याने आम्हाला व्हिडिओ कॉल पण केला त्या ठिकाणी। मंदिरात तर काही कॅमेराची परमिशन नाही, पण त्याने आम्हाला दाखवलं, मंदिर दाखवलं, पूर्ण 3 डोंगर दाखवले। त्याला पण अशी इच्छा होती की डोंगराच्या उंच टोकावरून सूर्य आणि चंद्र बघायचा, तर त्याची एक इच्छा पूर्ण झाली सूर्य बघण्याची।
आणि खरं सांगू ना, खूप नवल होतं कारण निलेश इतका चढून गेला वरती. त्यानंतर परत येताना त्यांनी काही फोटो आणि व्हिडिओ काढले. फोनची बॅटरी संपेल या धाकाने जास्त काही व्हिडिओ आणि फोटो करत बसला नाही. बघा ना तुम्ही, 4800 पायऱ्यांवरती अंबाजी टोक येतं. 51 शक्तिपीठापैकी हे एक शक्तिपीठ आहे. देवी पार्वतीने अंबामातेचं रूप घेऊन गिरनार पर्वतावर वास केला होता. त्यानंतर 5800 ते 500 पायऱ्या याच्यावरती श्री गोरक्षनाथ टोक येतं. आणि ही जी उंची आहे पर्वताची, ही समुद्र सपाटीपासून 3666 फुटावर आहे. आणि इतकं चढणं हे माझ्याकडून तर शक्य नाही. आल्यानंतर तो म्हणत होता का तू पण चढू शकती, बघू आपण एक प्रयत्न करू जाण्याचा. अशी एक गोष्ट आहे की भगवान दत्तात्रय ध्यानात हजारो वर्ष दत्त टोंकवर बसलेले असताना प्रजा दुष्काळाने हैराण झाली होती. प्रजेची दया येऊन देवी अनुसया मातेने ध्यान अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्यांना हाक मारली. तेव्हा भगवान दत्तात्रयांचे कमंडलू खाली पडले. एक भाग एकीकडे व दुसरा भाग दुसरीकडे असे त्यांचे विभाजन झाले. एक ठिकाणी अग्नी, जेथे धुनी आहे, प्रकटला, तर दुसऱ्या स्थानावर गंगा अवतरून जलकुंड निर्माण झाले. तेच ते कमंडलू स्थान. आणि त्याच कमंडलू स्थानापासून निलेशनी पाणी आणले. निलेशनी सांगितलं का कुंडाजवळ पाण्याची किंमत न करणाऱ्या लोकांना अजिबात पाणी भेटत नव्हतं. प्रत्येकाला तीर्थ स्वरूपात बॉटलमध्ये भरून दिलं जात होतं किंवा प्यायला भेटत होतं, जितकं पाहिजे तितकं. पण जर तुम्ही पाणी फेकलं तर तुम्हाला भेटणार नाही. आणि त्यानंतर निलेशचं दत्त पादुकांचं दर्शन म्हणजे गिरनार पर्वताचं दर्शन खूप छान झालं. 22 तारखेला रात्री 10 वाजता गिरनार पर्वत चढायला सुरुवात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 23 तारखेला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत निलेश खाली आला. खूप पाय दुखायला लागले होते, थोडा आराम केला. त्यानंतरची एक रात्र जंगलातली गिरनार परिक्रमेचा अनुभव मी पुढच्या व्हिडिओत सांगणार. प्रवास त्याचा, पण अनुभव सर्वांनाच आला. आणि नक्की पाहायला विसरू नका पुढचाही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.